नैतिक मूल्यांनी संपन्न चारित्र्यवान युवा पिढी घडवण्याचे कार्य स्वामी नारायण सारख्या आध्यात्मिक संस्थांकडून घडत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकर नारायणन यांनी केले. विश्वशांती केंद्र आळंदी आणि माइर्स MIT यांच्या वतीने 2010 सालचा तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर जागतिक शांतता पुरस्कार अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थान याला प्रदान करण्यात आला. यावेळी पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे अध्यक्षस्थानी होते. वनराईचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर मोहन धारिया आणि ज्येष्ठ संगणक तज्ञ पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यावेळी उपस्थित होते. संत श्री ज्ञानेश्वर माऊलीची सुवर्णजडित मूर्ती, माऊलींच्या प्रतिमेचे सुवर्ण पदक, सन्मानपत्र, शाल, 5.25 लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थानाचे पूज्य कोठारी स्वामी साधू विवेक सागर स्वामी आणि पूज्य ज्ञानवत्सल स्वामी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, प्राध्यापक राहुल कराड, प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड, प्राध्यापक सुनील राणे, प्राध्यापक मिलिंद पांडे यावेळी उपस्थित होते. के शंकर नारायणन म्हणाले, आज सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वच जण मानसिक शांतीच्या शोधात आहेत. मानसिक शांती पैसे देऊनही बाजारातून विकत घेता येत नाही. त्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. हिंदुस्थानात अनेक वर्षांपासून स्थिर स्थावर झालेल्या आध्यात्मिक संस्थांनी मानवी मूल्यांची बीजे युवकांमध्ये रुजवली आहेत. स्वामीनारायण धार्मिक संस्थांना समृद्ध आणि जुनी परंपरा लाभली असल्याने या संस्थांकडून सर्वसामान्यांच्या अनेक अपेक्षा पूर्ण होत आहेत. हिंदुस्थान आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे, परंतु सध्याच्या आर्थिक महासत्ता असलेल्या देशांना नैतिक पाठबळ नसल्याने ते अधोगतीच्या मार्गाला लागले आहेत. हिंदुस्थानात शाश्वत आणि चिरंतन अशी प्रगती करायची असून त्याद्वारे आर्थिक महासत्ता हे बिरुद मानाने सांभाळायचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून अनेक समस्यांवर विजय मिळवणे शक्य होणार आहे, परंतु त्या शिक्षणाच्या प्रक्रियेत नैतिक आणि चारित्र्य या दोन घटकांचा समावेश होणे गरजेचे आहे. श्री प्रमोद स्वामी महाराज, he has in fact honored me. The award carries the name of Sri Jnaneshwara, one of the greatest saints, philosopher, and the authority of the Bhagavad Gita produced by Maharashtra. Jnaneshwara is what she referred as mother, Modi. She was truly a mother of all saints. She was truly a mother of all saints. Jnaneshwara had a world vision. He dreamt of spiritual empowerment of the entire humanity. I bow my head in deep respect to the memory of Saint Jnaneshwara. By instituting the World Peace Prize in the name of Saint Jnaneshwara,
The foundation is not only perpetuated, the eternal memory of Saint Gyaneshwara, it has elevated the stature of the award. All the dignitaries, they spoke about peace now. In this world we want peace, we are not having that. Now, in the world we have 700 people. डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हणाले, हिंदुस्थान हे मोठे लोकशाही राष्ट्र आहे. या लोकशाही प्रक्रियेमुळेच आपली प्रगती वेगाने होत आहे. परंतु आपणास केवळ समृद्ध हिंदुस्थान अपेक्षित नसून संतुलित हिंदुस्थान देखील अपेक्षित आहे. समृद्ध, सुखी, सर्व सुखी आणि संतुलित हिंदुस्थान निर्माण होणे ही काळाची गरज आहे. विवेक सागर महाराज म्हणाले, ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार आमच्या संस्थांच्या आणि प्रमुख स्वामीजींच्या दृष्टीने ऐतिहासिक घटना आहे. त्यामुळे या पुरस्काराचे आमच्या जीवनामध्ये वेगळे महत्व आहे. बम्बई से उस समय में वो गुजरात में आए और भगवान स्वामीनारायण से मिले और उस समय में भगवान स्वामीनारायण ने उनको एक शिक्षा पत्री दी जो स्वामीनारायण संप्रदाय का एक छोटा लेकिन प्रमुख ग्रंथ है. वो है शिक्षा पत्री. उन्होंने बताया कि दिस इज वन पीस बॉम्ब, ये शांति का बम जैसा है, क्योंकि उनका जो पालन करेंगे किसी को दुख नहीं होगा. वो मैं बताया उसमें शराब नहीं पीना, मांसाहार नहीं करना, चोरी नहीं करना, व्यभिचार नहीं करना, जुआ नहीं खेलना, आचार विचार रखना अच्छा. तो ये सब मॉरल वैल्यूज कोड ऑफ कंडक्ट उसमें सब रखी गई है और उनका जो पालन होगा तो विश्व में शांति आ ही जाएगी. तो इसलिए वो बहुत प्रभावित हुए और उन्होंने ये बात अपने रिकॉर्ड में भी लिखी. उसका ही नक्शे कदम आज BMPS संस्था प्रमुख स्वामी के मार्गदर्शन पर चल रही है. प्रमुख स्वामी सारे विश्व में यही संदेश लेकर घूमते हैं कि लोगों का जीवन परिवर्तन हो आध्यात्मिक के द्वारा. और उन्होंने एक कार्य करके बताया 2000 के साल में जब मिलेनियम वर्ल्ड पीस समिट ऑफ रिलीजियस एंड स्पिरिचुअल लीडर्स अमेरिका में हुई और उस समय में जनरल असेंबली में प्रमुख स्वामी ने यही बात बताई थी कि जो धर्म गुरु है वो एक दूसरे को मिले तो द्वेष निकल जाएगा और हर धर्म में कुछ न कुछ है अच्छी चीज तो उसका धर्म मिटाकर अपना धर्म उस पर डाल देना एक कोई अच्छी बात नहीं है, वो उन्होंने बताया था. यावेळी डॉक्टर मोहन धारिया आणि ज्ञानवत्सल स्वामी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर विजय भटकर यांनी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थान या संस्थानचे प्रमुख स्वामीजी महाराज आणि संस्थांचा परिचय करून दिला.